हे बंद चालू, हे बंद. हे बंद चालू करायचं. नळ कंटिन्यू चालू ठेवायचा. आता चालू ठेवलोय. हां, इथं पावडर घालायचा वरती. असं ओढल्यावर येते. हां, वडल्यावर येते. इथं पावडर घालायचं, इथं पावडर घालायचं, इथं लिक्विड घालायचं. हे फर्स्ट आहे. हे घ्या थांबा बघतो. वापस लावायचं जरा हातात जरा. हे फिरवायचं. हे सगळीकडं इथं लाईट पेटलंय बघा. लाईट ते डायरेक्शन दाखवते काय? डायरेक्शन दाखवलं की लाईट आहे बघा. लाईट. हां लाईट. डायरेक्शन. हां, हे डायरेक्शन म्हणजे डेली वॉश. दररोजचं कपडे घालायचं. फक्त चालू बटन दाबायचं. चालू बटन दाबायचं. स्टार्ट बटन आहे ते. हे ऑन ऑफ बटन. हे स्टार्ट बटन. स्टार्ट पॉज. त्याच वेळी हे चालू होते. चालू मशीन. हां, कपडे पुरेचं आत घालायचं, बाहेर यायचं नाही. कपडे कपडे आत घालायचं. दरवाजा बंद करायचा. चालू करायचा. चालू केल्यानंतर इथं फर्स्ट वॉश होते, रिन होतंय, स्पिन होतंय. सगळं झाल्यानंतर मशीन ऑटोमॅटिक बंद होते ना. अलार्म लागते. अलार्म. तुम्ही काय करायचं जरूरत नाही. आता पाणी घेते बघा. इथं पाणी पडतंय. आणि जर कॉटन हे असले ते सगळं दाखवतो. मला हे डेलीचं मिक्स कपडे. डेली. मिक्स. डेलीचं. डेली वॉश. डेली वॉश. आता हे डोर लॉक झालं. आता खुलत नाही आहे. होय. हे बघा डोर लॉक खुलत नाही. एकदा मशीनमध्ये कपडे घातला खुलत नाही. आलं बघा पाणी. इथे इथे बघा साईड. आणि पाण्याचं केवढं प्रेशर आहे बघा. तेवढं लवकर कपडे धुवून होतात. हां, पाण्याचं प्रेशर पाहिजे भरपूर. पॅकेट पाणी पाहिजे. हे पावडर इथं करायचं. पावडर. इथं लिक्विड. ते पावडर मिक्स होऊन आत पडते. मिक्स होऊन आत पडते. झालं समजलं. आता 1 तास 4 मिनिट होतं. 3 मिनिट झालं. 2 मिनिट होतं. सगळं मायनस मायनस होत आहे. हे बंद डेली वॉशला किती मिनिटं लागतात? 1 तास 4 मिनिट. 1 तास. ते घड्याळचं वेगळं, ह्याचं वेगळं टाइम. केवढं प्रेशर आहे तेवढं पटपट पटपट होतं हे डेली वॉश झालं. कपडे लयच घाण आहेत. भिजून ठेवायचं आहे. फक्त एकदा हे बटन दाबायचं. सोक. डेली वॉशमध्ये सोक आहे. नको म्हटलं तर नको, पाहिजे म्हटलं तर पाहिजे. सोक. हां, ते झालं. आता एक क्विक वॉश. 15 मिनिटामध्ये धुवायचं असलं, एकच जोडे असले, 2 जोडे असले, क्विक वॉश. हे क्विक वॉश. हे क्विक वॉश. इथं लाईट पेटलंय बघा. 15 मिनिटामध्ये कपडे घालायचं, स्टार्ट करायचं. हे कॉटन कपडे तर कॉटन घालायचं. सिंथेटिक घातले, सिल्क साडी, पॉलिस्टर साडी ते घालायचं याच्यामध्ये. हे कॉटन मधलं आहे म्हणजे इथे काय मेनू इथं काय बी करायचं नाही तुम्ही. फक्त ऑप्शन ठेवायचं, चालू करायचं. हे झालं उलन.